मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली राज्य सरकारची मंत्रिमंडळ बैठक घेण्यात आली. या मंत्रिमंडळाच्या बैठकीत महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. आजच्या बैठकीत मंत्रिमंडळाने 6 महत्त्वपूर्ण निर्णयांवर शिक्कामोर्तब केले. यामध्ये साकळाई उपसा सिंचन योजना, राज्य नदी पुनरुज्जीवन प्राधिकरण, अमरावतीमधील क्रीडा संकुल, अनुसूचित जाती उपवर्गीकरण निवेदन आणि दिव्यांग विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीबाबतच्या निर्णयांचा समावेश आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातील साकळाई उपसा सिंचन योजनेसाठी 1234 कोटी रुपयांच्या तरतुदीस मान्यता देण्यात आली असून या योजनेमुळे सुमारे 32 अवर्षणग्रस्त गावांना लाभ होणार आहे. तसेच 9600 हेक्टर क्षेत्राला सिंचन सुविधा उपलब्ध होणार आहे. राज्यात पर्यावरण संवर्धनासाठी महाराष्ट्र राज्य नदी पुनरुज्जीवन प्राधिकरण स्थापन करण्यात आले असून राज्यातील 54 प्रदूषित नदीपट्ट्यांवर पुनरुज्जीवन प्रकल्प राबविण्यात येणार आहेत. अमरावती महापालिकेला क्रीडा संकुल उभारण्यासाठी मौजे नवसारी येथील 1670 चौरस मीटर जागा उपलब्ध करून देण्यात आली आहे. अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरणाबाबत प्राप्त निवेदन व अर्जांचा अभ्यास करण्यासाठी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे. तसेच भूमी अभिलेख विभागात भूकरमापक या पदाऐवजी परिरक्षण भूमापक हे नवीन पद निर्माण करण्यात आले असून हे पद पदोन्नती व विभागीय भरतीद्वारे भरता येणार असल्याने संबंधित कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. याशिवाय राज्यातील हजारो दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्तीमध्ये वाढ करण्यात आली असून 8वी ते 12वीतील विद्यार्थ्यांना याचा मोठा फायदा होणार आहे. तसेच तब्बल 12 वर्षांनंतर शिष्यवृत्तीच्या रकमेत वाढ करण्यात आल्याने विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे. उदय सामंत आणि अन्य मंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांकडे आंबा आणि काजू उत्पादक शेतकऱ्यांना सरकारने जी मदत केली होती त्या संदर्भात लोकांच्या तीव्र प्रतिसादाबद्दल माहिती दिली. मिळालेल्या मदतीनुसार फक्त 220 रुपये मिळत आहेत. ही मदत अतिशय तुटपुंजी असल्याची आम्ही मुख्यमंत्र्यांना सांगितल्याची माहिती आमदार नितेश राणे यांनी दिली. कधीही मदत न मागणाऱ्या आंबा उत्पादकांसाठी सरकारने उभं राहिले पाहिजे. त्यावर मुख्यमंत्री साहेबांनी अर्थ खात्याच्या अधिकाऱ्यांना निर्देश दिले. मदत जास्तीत जास्त कशी करता येईल या संदर्भात आदेश पारित केले. क्या आप भी चाहते हैं जटिल रोगों पर विशेष रूप से आयुर्वेदिक उपचार? तो मिलिए 77 वर्षों से आयुर्वेद सेवा में लगी हुई शिवशंकर आयुर्वेदिक एजेंसी, अनुभवी वैद्य डॉक्टर, सभी प्रसिद्ध कंपनियों की दवाइयाँ और सभी प्रकार की जड़ी बूटियों और रोग प्रतिकारक शक्ति बढ़ाने के लिए कई प्रकार की दवाइयाँ प्राप्त करने का एकमात्र विश्वसनीय स्थान. हमारे यहाँ सभी प्रतिष्ठित कंपनियों की दवाइयाँ उपलब्ध है. समय सुबह 10 बजे से रात 9 बजे तक. तो फिर इंतजार किस बात का? महाजन मार्केट के पास टेम्पल बाजार रोड, सीताबर्डी, नागपुर. 8605245080 9112079000.